नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जळगाव यांच्या वतीने अंबाजोगाई शहरात 19 जानेवारी रोजी योगेश्वरी नूतन विद्यालय व छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे या परीक्षेचे परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. संचालक संतोष राऊत यांच्या पुढाकाराने या परीक्षा घेण्यात आल्या. यावेळी संतोष राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी संतोष राऊत, बीड जिल्हा MTS परीक्षा संचालक आणि अंबाजोगाईमधून नाही तर पूर्ण बीड जिल्ह्यातून ह्या परीक्षा होत आहेत. तसेच अवघ्या महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला परीक्षा होत आहेत. विद्यार्थ्याच्या बुद्धीचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून ह्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दरवर्षी मी हे आयोजन करीत आहे. तर यावर्षी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल आणि श्री योगेश्वरी नूतन प्राथमिक विद्यालय प्रशांतनगर अंबाजोगाई या 2 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये इयत्ता 2री ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पालकांचं सहकार्य खूप चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे ही परीक्षा अतिशय छान आणि शांततेमध्ये पार पडत आहे, संपन्न होत आहे. पालकांचे, शिक्षकांचे, मुख्याध्यापकाचे सर्वांचे धन्यवाद. विविध क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागते. यासाठी पूर्वतयारी म्हणून MTS परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. तसेच परीक्षा देणारे विद्यार्थी आनंदीही असतात. मी आरुषी ज्ञानेश्वर धुमाळ. मी चौथी या वर्गात शिकते. मी जळगाव MTS ची परीक्षा देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलमध्ये आले होते. तर तिथे मला पेपर खूप सोपा गेला. मी अभ्यास छान केला होता. माझ्या आईने पण मला सपोर्ट दिला आणि मला इंग्रजी थोडं हार्ड जातं पण ह्यावेळेस मला सोपं गेलं. या शाळेचे नाव राजवीर स्वामी विवेकानंद बालविद्या मंदिर अंबाजोगाई इथे आहे. मी इयत्ता 4थीला आहे. माझे नाव राजवीर धनराज इंगोले आहे. मी आज 4थीला आहे. मी चांगल्या पद्धतीने पेपर सोडवला आणि माझे पेपर खूप छान गेला आणि मी MTS ची तयारी खूप छान केली. माझे नाव राजनंदिनी नवनाथ शिंदे. मी इयत्ता 4थीमध्ये शिकत आहे. मी माझी MTS ची परीक्षा द्यायला आलते. त्याचं नियोजन वगैरे छान होतं, बसायला छान होते. मला परीक्षा देताना खूप आनंद वाटला व सगळ्या शिक्षकांनीही सपोर्ट केला. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. माझे नाव शिवांश राजेश दर. आज आमची MTS जळगावचा पेपर होता. MTS जळगावचा पेपरची मी खूप छान तयारी केली आणि पेपर पण मला खूप छान गेला होता. विद्यार्थ्यांना मेस स्कॉलरशिप किंवा इतर परीक्षा त्यांना सोप्या जाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा या दरवर्षी घेण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला जातो. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आज रविवार होता, मला खेळायचं होतं म्हणून परीक्षा होती. मग मी खेळ नाही म्हणून मी परीक्षा दिली. पुन्हा मी आता खेळणार आहे. माझे नाव प्रतीक काकासाहेब साबळे आहे. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव योगेश्वरी नूतन विद्यालय. मी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलमध्ये माझं सेंटर आले आहे. मी MTS परीक्षेमध्ये बसलेलो होतो. त्याच्यामध्ये आत्ता परीक्षा दिली मी. तर मला परीक्षा खूप सोपी गेली. त्याच्यामध्ये 2-4 गणित मला अवघड गेले पण परीक्षा खूप सोपी गेली त्याच्यामुळे. नमस्कार, माझे नाव राजवीर दीपकराव सुरवसे. मी आता 7वीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्री योगेश्वरी नूतन विद्यालय आहे. मी आज छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल इथे MTS ची परीक्षा द्यायला आलतो. परीक्षा मला खूप सोपी गेली व आम्हाला गार्डिंगला शिक्षक ही खूप चांगले आलते. माझ्या शाळेत मला श्री रत्नपारखे सर, सुवर्णकार सर व डोरले सर यांनी खूप चांगले शिकवले. त्यांच्यामुळे आज मला परीक्षा खूप चांगली केली. त्यांचे मी धन्यवाद मानतो. माझं नाव सौदान दयानंद जगताप. मी 4थी वर्गात शिकतो. आज मी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल मध्ये MTS ची परीक्षा द्यायला दिली. माझं नाव पठाण इम्रान यार खान आहे. मी योगेश्वरी नूतन विद्यालय शाळेतला विद्यार्थी आहे. मी इयत्ता 4थीला आहे. मी MTS ऑलिम्पियाडची एक्झाम दिली. MTS महाराष्ट्र टॅलेंट सर याची मी एक्झाम दिली. तर हे खूप सोपी एक्झाम होती. मला माझ्या पप्पानं, माझ्या आईनं मला शिकविलं. माझे पाटील सर, खरबडे मॅडम,
आणि बडे सर हे सर्वांना आज माझे ज्यांचे पण नावं घ्यायचे राहिलेत ते पण सर मॅडम हे सगळ्यांनी मला छान शिकविलं. मी इयत्ता माझं नाव लब्धी आनंद बडेरा. मी व्यंकटेश विद्या मंदिर शाळेतून आहे. मी 6वीत आहे. मी या शाळेत MTSची परीक्षा देण्यासाठी आलते. खूप छान इथं आयोजन केलेलं होतं. बसण्यासाठी पण खूप छान जागा होती. मला खूप छान वाटलं या शाळेत येऊन. आणि मी परीक्षेचा अभ्यास केला. परीक्षेत व्याकरण चालतं, मग बुद्धिमत्ता. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या परीक्षा पूर्व परीक्षा म्हणून घेतल्या जातात. त्यामुळे या परीक्षेला विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसून येत आहे. यावेळी पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करत आनंद व्यक्त केला आहे. नमस्कार, मी काळे रुपाली अमोल. माझा मुलगा आर्यन अमोल काळे हा 4थी MTS जळगावच्या पेपरला बसलेला आहे. त्यानं खूप चांगले अभ्यास केलेला आहे. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयांनी पण खूप छान तयारी करून घेतली आहे विद्यार्थ्यांची. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशा एक्झाम व्हायला पाहिजे. आणि ह्या एक्झामची जे एक्झाम सेंटर आलं आहे छत्रपती ग्लोबल इंग्लिश स्कूल ह्यांनी पण खूप छान तयारी केलेली आहे. ह्याच्यामुळं लेकरांना व्यवस्थित पेपर सोडवायला मदत होते. इथल्या स्टाफ पण खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतो. नमस्कार, मी दीपक दत्तात्रय नाकडे. मी पालक आहे आणि माझा मुलगा 4थी खोलेश्वर प्राथमिक शाळेमध्ये शिकतो आणि तो MTS जळगाव मंथन असेल किंवा अक्षरगंगा या परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेला आहे. आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये की जे आम्ही BA लेवल म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलवर ज्या परीक्षा देऊन अनुभव घेतो आहेत त्याच परीक्षा आज विद्यार्थ्यांना 2री 3रीपासून आणि विशेषतः याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, त्या मराठी आहे म्हणजे ग्रामर आहे, त्यांना विरुद्धार्थी शब्द आहेत जे की भविष्यामध्ये त्यांना ज्या शासनाचे आपल्या 5वीला 8वीला असेल स्कॉलरशिप परीक्षा आहे, NMS परीक्षा आहे किंवा MTS परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा या परीक्षेचा चांगला लाभ होणार आहे. त्याचबरोबर या शाळेमध्ये जे परीक्षा केंद्र आलेलं आहे या परीक्षा केंद्रामध्ये अतिशय व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे. विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था आणि त्यांच्या सगळ्या सुविधा आहेत. त्यामुळे ते अतिशय उत्साहात आणि अभ्यासपूर्वक परीक्षा देत आहेत. छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे या परीक्षेसाठी अतिशय उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शांततेत परीक्षा दिली. यावेळी पालकांनीही नियोजनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. Hello everyone, it's really immense pleasure to come at this YCN channel, accompany our dynamic personality Nagesh Javtade sir. Today was a wonderful day as we have done very amazing thing in today's date, that is MTS Jalgaon exam. This exam belongs to those youngsters they want to go for ahead in their career and life. Because of this exam, students get encouragement and confidence to share their knowledge, ideas and whatever their aims are there to become a doctor, engineer, scientist, dentist. Even in upcoming days they want to face competitive examination. For them it was a really great platform because in young age, especially the age group of 10 years to 17 years, it is a age where youngsters can decide their career. राज्य मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रॉफी तसेच पेमेंट स्वरूपामध्ये 10,000 रुपये पर्यंतचे बक्षीस या विद्यार्थ्यांना राज्य गुणवत्ता यादीत आल्यानंतर प्राप्त होतात. यावेळी पालकांनी आपले मत व्यक्त करत अशा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी चांगली आवड निर्माण होत असल्याचे सांगितले आहे. 19 जानेवारी 2025 महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा माझा मुलगा चिरंजीव पठाण इजान खान यांनी परीक्षा ही दिली. तसेच आज या परीक्षेचे नियोजन एकदम संतोषराव सरांनी चांगले केले. एकदम परीक्षेचं एकदम उत्तम नियोजन होतं. तसेच या परीक्षेमुळे मुलाच्या म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता तसेच अंकगणित ह्याच्या मुलांना सराव होतो. तसेच या परीक्षेमुळे मुलामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा देतील त्यांना MPSC, UPSC या परीक्षेचा त्यांना सराव होईल आतापासूनच. तसेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च या परीक्षा मुळे मुलामध्ये अभ्यासाची प्रगती होते व माझ्या मुलाने आज पेपर चांगला सोडविला. या परीक्षेचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंदाने परीक्षा दिली आहे.
नमस्कार, माझे नाव अनुष्का सचिन धपाटे. मी न्यू विजन पब्लिक स्कूलमधून इयत्ता 7वीतून इथे आली आहे. इथे छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलमध्ये आत्ताच MTSची परीक्षा झाली. ही खूप सोपी परीक्षा होती. अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपण दिल्या पाहिजेत, कारण त्यांनी आपला कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि ह्या भविष्यात खूप महत्त्वाच्या असतात. या परीक्षेचे संचालक संतोष राऊत सर यांनी इथली व्यवस्था खूप छान केली होती. आम्हाला व्यवस्थितपणे डेस्क, त्याच्यावर रोल नंबर्स, नाव सगळं खूप व्यवस्थितपणे दिलं होतं. नमस्कार, माझे नाव दिव्या दत्ता कोलते. मी खोलेश्वर शाळेमध्ये शिकते. श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय शाळेमध्ये शिकते. मी इयत्ता 4थी ब मध्ये शिकत आहे. तर ह्या शाळेत मी परीक्षा द्यायला आलो MTS जळगावला. तर इथं इतकं छान वाटलं मला. असे डेस्क होते छान. पुन्हा जे मला शिकवणारे सर होते ना, चव्हाण सर, गायकवाड सर आणि बरुरे सर, त्यांनी पण मला खूप आनंदी अविनाश माने. मी इयत्ता 4थी ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय. माझा आज पेपर होता, त्यामुळे मी आज छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल या शाळेमध्ये परीक्षा द्यायला आले होते. त्यामुळे खरंच मला परीक्षा द्यायला. Hello, my name is Yash Swati Nagesh Jondare. I am from Kholeshwar Junior CBSE School. I attended MTS Sargaon exam. It is so nice exam. Thank you. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दरवर्षी अतिशय उत्साहात संपन्न होते. त्याचबरोबर यावर्षीही या परीक्षेमुळे विद्यार्थी परीक्षा देताना आनंदी दिसून आले. यावेळी छत्रपती संभाजीराजे स्कूलचे शिक्षक हंडीबाग यांनीही अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, माझं नाव हंडीबाग सर. मी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई पोखरी रोड या शाळेचा कर्मचारी. आज आमच्या स्कूलमध्ये दिनांक 19 जानेवारी या दिवशी महाराष्ट्र टॅलेंट सर्च MTS या परीक्षेचं आयोजन केलेलं होतं. आणि हे आयोजन करण्यासाठी संतोष राऊत सर यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमचा स्टाफ, छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल या स्कूलचा स्टाफ आणि सर्वांनी उत्तम पद्धतीनं नियोजन केलं. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, अगदी स्टिकर ज्या त्या विद्यार्थ्याच्या सीट नंबरवरती ऑलरेडी लावून आम्ही शाळेमध्ये MTS परीक्षेचं चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं होतं. आणि हे नियोजन पालकांना सुद्धा खूप आवडलं. आन्सर पेपर डिस्ट्रीब्युशन, क्वेश्चन पेपर डिस्ट्रीब्युशन ही सगळी कामं वेळेवर झाली. पालकांनाही चांगलं वाटलं, त्यांचाही चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. योगेश्वरी नूतन विद्यालय प्रशांत नगर अंबाजोगाई या ठिकाणी जवळपास 500 विद्यार्थ्यांनी अगदी अनंत परीक्षा दिली. डेंबरे सर, तसेच कोकरे सर, राजकुमार सूर्यवंशी सर आदींनी मदत केली. Hello everyone, my name is Abhiraj Anil Kaur. I am from Ambazogai and my school name is Abhiraj E. Kholeshwar Junior CBSE School. I like MTS Zargaon exam. Thank you. माझे नाव सृष्टी श्रीनिवास गुट्टे. मी इयत्ता 4थी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचं नाव श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय आहे. मी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल या शाळेमध्ये MTS जळगाव या परीक्षेसाठी आलेले आहे. तर परीक्षा जिंकण्यासाठी नसतात, तर त्या परीक्षेमधून उत्साह आणि कॉन्फिडंट निर्माण करण्यासाठी मी ह्या परीक्षेत बसलेले आहे. मला ही परीक्षा खूप सोपी आणि सहजपणे गेली. बी सेंटर म्हणजेच छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे मिसाळ सर, कोमटवार सर, सुरवशे सर, दुर्गादास देशपांडे यांनी परिश्रम घेतले. तसेच छत्रपती संभाजीराजेचा पूर्ण स्टाफ हजर होता. या सेंटरवर जवळपास 600 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. मी श्रीशा गजानन भावठाणकर. मी इथे MTSची परीक्षा देण्यासाठी आली आहे. मी योगेश्वर शाळेतून इथे आलेली आहे.
ही परीक्षा देण्याचा इतकाच उद्देश की इथे येऊन काहीतरी करायला पाहिजे आपण आणि ही परीक्षा देऊन आपल्याला परीक्षा कशा प्रकारे येते हे आपल्याला कळेल, अनुभव येईल की कॉन्फिडंटली आपण पुढची परीक्षा देऊ शकतो. कोणताही पेपर आलं की असं आपल्याला आपण घाबरणार नाहीत. मी इयत्ता माझं नाव लब्धी आनंद बडेरा. मी व्यंकटेश विद्या मंदिर शाळेतून आहे. मी 6वीत आहे. मी या शाळेत MTSची परीक्षा देण्यासाठी आलते. खूप छान इथं आयोजन केलेलं होतं. बसण्यासाठी पण खूप छान जागा होती. मला खूप छान वाटलं या शाळेत येऊन. आणि मी परीक्षेचा अभ्यास केला. परीक्षेत व्याकरण चालतं, मग बुद्धिमत्ता. अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले होते. संतोष राऊत व त्यांचे सर्व टीमने या विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ दिली नाही. त्यामुळे या परीक्षा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.